डेंगे आहेत हे साफ केलेले आहेत. हे सर्व डेंगे हे करून बारीक आहे त्याचे हे केलेले. आता हे आहे हे साफ केलेले आहे. याच्यामध्ये सर्व तो काळा वगैरे असतो तो काढलेला आहे. ही लाख आहे, ही लाख आहे. हिला खूप चव असते एकदम मस्तपैकी. हे आता हे साफ करून झालेले आहे. त्याच्यानंतर मी सर्व आता तयारी करते. जरा कांदा वगैरे सारण खोबरं वगैरे वाटून मस्तपैकी पेस्ट वगैरे सर्व हे तयार करते. मग फोडणीला देते, बनवायला सुरुवात करते. खेकडे साफ केलेले आहेत, डेंगे मोडलेले आहेत. हां टाकून नको ते लसूण तशीच असतं ना. तरी वाटतं आता कांदा कापत आहे. बारीक कापायचा कांदा. बारीक फोडणीसाठी बारीक कांदा. नमस्कार मित्रांनो, मी रोशन कर्जेकर. कोकणातील सुंदर लाडकं गाव हे माझे यूट्यूब चॅनल आहे. आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला खेकड्यांचा भरीत कसं बनवायचं ही व्हिडिओ दाखवणार आहे. आपल्यासोबत आहेत छाया पेडणेकर आहेत, वैशाली भटकर आहेत. वैशाली भटकर हे आज भरीत कसे बनवणार आहेत ते सांगणार आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. हे छोटे छोटे आंगडे आहेत किरव्यांचे, ते बारीक करून त्याचा रस केलेला आहे. हे या रसामुळे खूप चव येते अजून चांगली. आणि वाटण आहे काय? हे वाटण, हे भाजलेलं वाटण आहे. आणि ती काय? ही पेस्ट आहे, आलं लसूण मिरची. ओके. आपल्याला परवा गेलेलं होतं. ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये तेल ओतते. तेल किती टाकायचं? ते तेल टाकलेलं आहे. आता लसूण टाकते. हा लसूण गरम झालेली आहे. कांदा टाकते. कांदा किती घेतला? अर्धा किलो? पाव किलो कांदा आहे. कांद्याचा जरा लाल करून घ्यायचं एकदम. जरा पिंक कलर आला पाहिजे. थोडं लाल व्हायला आलं. पेस्ट टाकते ना. कांदा लाल झालेला आहे. पेस्ट टाकते. काय हे पूर्ण मिक्स करायचं. हां मिक्स करायचं. पहिला तेल टाकलं, त्यानंतर लसूण कांदा टाकलेला आहे. आता पेस्ट टाकले. ती आणि टोमॅटो पेस्ट केलेली आहे ती थोडी मी वापरणार. दोन कांदे, दोन टोमॅटो टाकून घेतलेले.
झाकण ठेवले. झाकण ठेवल्यावर जरा त्याला तेल सुटायला पाहिजे. वाफेने मस्तपैकी भांडी आपण जा. मिश्रण तयार झालेलं आहे. पेस्ट तयार झाली. त्याच्यामध्ये हळद घालायची. ही हळद टाकते. हे तिखट मसाला आहे. लाल चपातीने टाकले. तेल सुटायला लागलं. पाणी कमी झालं. आणि ते कमी झाल्यानंतर ते जरा तरी यायला लागते ना तेलाची. आता हे आमचे घरगुती मसाले. मसाले झाले. किती 5 चमचे झाले काय? 5. हे आता मसाल्याचे झालेली आहे. मसाला थोडा बनलेला आहे. आता आम्ही टाकणार ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार. खोबऱ्याचं वाटण आहे ना? म्हणजे हे खोबऱ्याचं वाटण आहे. भाजलेलं आहे. कांदा खोबरा भाजलेला. आणि भरीतासाठी जरा खोबरं जास्त लागतं कारण त्याच्यामध्ये सारण करायचं असतं. सारण जरा भरपूर राहिलं की चांगली लागते. थोडं पाणी घालते आणि चांगले मिक्स करून घेते. आता चवीनुसार मीठ घाल. झाकण ठेवते आता थोडं. झाकण ठेवायचे आणि गॅस जरा स्लो करायची. मंद आगी याच्यावरती थोडं होऊ द्यायचं. थोडा मंद याच्यावर होऊ दे. मग करा आली मिश्रण तयार झालेलं आहे. नाही अजून थोडं खायला पाहिजे. आता हे भरताचं सारण तयार झालेलं आहे. आता थोडं बंद करते. आता हे मी बंद केलं. ते जरा थंड होईपर्यंत ह्याच्यात भरायचं असते. ते जरा थंड झाल्यावर 10-15 मिनिटांनी भरणार सारण. ओके. नमस्कार.
ही माझी बहीण वैशाली भाटकर. ती माझी बहीणच लागते. उत्कृष्टरित्या जेवण बनवते. इकडे आता आमच्याकडे लालगड बीचला बरेच हॉटेल्स आहेत. ती एका सीटच हॉटेल आहे, तिथे ती जाते कामाला आणि तिथे ती कुकचं काम करते. एकदम म्हणजे एकदम हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्यांना सुद्धा भारी जेवण बनवते. आणि माझ्याकडे पण कधी कधी असते हॉटेलला भरपूर कस्टमर असले की, आणि तिच्या हातची चव वेगळीच आहे. म्हणजे कोकणी पद्धतीचं जर जेवण जेवायचं असेल तर तिच्या हातचं जेवायला पाहिजे. कोणाकडे आमच्याकडे लग्न समारंभ असू दे किंवा उत्सव असू दे तरी आम्ही तिलाच बोलवतो. आमच्या वाडीचं म्हणजे कुठला कार्यक्रम असेल तर किंवा व्यक्तिगत कुठला कार्यक्रम असेल तरी 100 किंवा 150 माणसांचं किती जणांचं जरी जेवण असेल तरी ती एकदम चांगल्या म्हणजे एकदम उत्कृष्टरित्या पद्धतीने बनवते आणि तिच्या हाताला चव वेगळी आहे. खूप चांगलं जेवण बनवते. उत्तम कॅटर आहे, त्या सीटच्या कॅटर आहेत. पण इकडे सार्वजनिक कार्य त्यांचा इथे माहेरवाशी आहे आमची, पण सार्वजनिक कार्य उत्तम सगळीकडे आम्ही वैयक्तिकरित्या बोलवली जाते आणि मनापासून जेवण उत्तमरित्या बनवते. कंटाळा येत नाही कुठल्या गोष्टीचा. आणि उत्तम जेवण करण्याचा आवड आहे. आवड असल्यामुळे ती हाताला चव वेगळीच आहे. ओके, धन्यवाद वैशाली भाटकर, धन्यवाद. आता हे सारण पूर्ण थंड झालेलं आहे. हे बघा, हे असं हे करून त्याच्यामध्ये आता दोऱ्याने बांधायचे काय? हां, तर हे दोऱ्याने असं बांधायचं म्हणजे सारण आतमधलं बाहेर निघत नाही. व्यवस्थित राहतं. शक्य नाही. ठेवा तिथे. आणि घालते. नाही मी ते तुम्ही वरून ठेवा. आता बोल, आता बोल. तर हे सारण भरून झालेलं आहे. शिजवायला ठेवा. आता शिजवायला टाकलेले हे छोटे छोटे आंगडे होते ते वाटलेले, ते आता त्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे चव येते सांगा ते बारीक मिक्सरला लावून. आता हे झालेलं आहे, पूर्ण तयार झालेलं आहे किरवीचं भरीत. आता हे शिजून झाल्यानंतर असं ठेवायचं. थोडं शिजले की तो 15-20 मिनिटांनी हलत राहायचं. खाली उतरून ठेवलं झालं. हे आता पूर्ण तयार झालं. खेकड्याचा भरीत तयार झालेला आहे. मित्रांनो पाहू शकता, खेकड्याचा भरीत तयार झालेला आहे. खमंग असा वास सुटलेला आहे. मित्रांनो तुम्ही आता पाहिली आहे की वैशाली भाटकरने काळ्या खेकड्यांचा भरीत कसा बनवायचा सर्व आपली पद्धत दाखवलेली आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल. वैशाली भाटकर खूप छान प्रकारे जेवण बनवतात. तुम्हाला देखील जर काळ्या खेकड्यांचा भरीत जर बनवायचा असेल तर वैशाली भाटकर यांची संपर्क साधा.
तुम्हाला चांगल्या प्रकारचे भरीत बनवून देतील. कशेट भाटकर